श्री स्वामी समर्थ। स्मिता ऑकल्टमध्ये मी स्मिता तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते। आणि आज आपण आपल्या घरामध्ये सगळ्यात अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला जो झाडू असतो, आपल्या घरात त्याला आपण लक्ष्मी म्हणतो, त्या झाडूची काळजी आपण कशी घेतली पाहिजे, झाडू आपल्या घरामध्ये आपण कुठे ठेवला पाहिजे, त्याचप्रमाणे ह्या झाडूचं आपल्या घरामध्ये काय महत्त्व आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा। आणि जर आपण ह्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि लाईक करा आणि कमेंट करा। त्याचप्रमाणे ह्या चॅनलमध्ये आपल्याला विविध सणवार, व्रतवैकल्ये, त्याचप्रमाणे स्वामींचे अनुभव आणि ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र आणि वास्तुशास्त्र या सगळ्यांबद्दल सखोल अशी माहिती तुम्हाला पुढच्या येणाऱ्या काळामध्ये देण्यात येणार आहे। त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तर चला बघूया आपण आपल्या घरामध्ये जो झाडू असतो त्याचं काय महत्त्व आहे। पारंपरिक रूढी परंपरेनुसार आपल्याला माहित आहे की आपल्या घरातली जी जुनी मंडळी असतात ते आपल्याला सांगतात की झाडू म्हणजे आपल्या घरातली लक्ष्मीच असते आणि आपण कोणत्याही चांगल्या कार्याला तिचा वापर करत असतो। म्हणजेच आपल्याला माहित आहे की आपण जर दिवाळीचा सण असला, लक्ष्मीपूजन असेल तर आपण झाडूला असं अनन्यसाधारण महत्त्व देतो आणि लक्ष्मीपूजनाबरोबर आपण आपल्या झाडूचा सुद्धा पूजन करत असतो। झाडू काय करतो, आपल्या घरातली सगळी घाण बाहेर काढत असतो। त्याचप्रमाणे आपल्या मनातील निगेटिव्हिटी सुद्धा हा झाडू बाहेर काढण्याचं काम करतो। म्हणून आपल्या परंपरेमध्ये, आपल्या संस्कृतीमध्ये या झाडूला खूप अनन्यसाधारण असे महत्त्व आहे आणि तेच महत्त्व आज आपण बघणार आहोत। तर हा झाडू आपण वास्तुशास्त्राच्या नियमामध्ये कुठे ठेवला पाहिजे, तर हा झाडू आपण आपल्या वास्तूच्या नियमामध्ये दक्षिणेला ठेवला तरी काही हरकत नाही, दक्षिण भागात ठेवला तरी काही हरकत नाही, पण झाडू अशा ठिकाणी ठेवला पाहिजे जेणेकरून कुणालाही दिसणार नाही, अशा ठिकाणी आपला झाडू ठेवला पाहिजे। आणि सकाळ संध्याकाळ आपण या झाडूने आपलं घर स्वच्छ केलं पाहिजे। त्याचप्रमाणे या झाडूची जागा आपल्या दरवाजामागे आपण जर ठेवली तर अतिशय उत्तम राहील। त्याचप्रमाणे आपण या झाडूला कुणालाही दिसणार नाही, आपला झाडू कुणालाही दिसणार नाही अशा ठिकाणी आपल्याला झाडू ठेवायचा आहे। म्हणजे दाराच्या मागे शक्यतो कुणालाही आपला झाडू दिसत नसतो, त्यामुळे दाराच्या मागे त्याची सेफ जागा असते। किंवा एखादा तुमचा स्टोअर रूम असेल, त्या स्टोअर रूम मध्ये सुद्धा झाडूचं काम झाल्यानंतर आपण तो झाडू तिथे ठेवू शकतो। आपला झाडू कुणालाही जुना जरी झाला तरी तो कुणालाही वापरायला देऊ नये किंवा कुणाचा देखील झाडू आपण वापरू नये। वास्तुशास्त्रानुसार ह्या गोष्टी निषिद्ध आहे। झाडू वापरल्यानंतर कधी कधी आपण काय करतो की आपल्या केर कचऱ्याबरोबर झाडूला सुद्धा जाळून टाकत असतो। तर तसं न करता आपली लक्ष्मी त्यामुळे आपल्या घरातून रुसून निघून जात असते। झाडू हे लक्ष्मीचं प्रतीक आहे, लक्ष्मी घरामध्ये आणते आणि अलक्ष्मीला दूर करते। म्हणजे आपल्या घरातील निगेटिव्हिटी दूर करणाऱ्या या झाडूला आपण जरी खराब झाला तरी पाण्यामध्ये विसर्जित केलं तर ते आपल्यासाठी चांगलं राहील। अशा प्रकारे आपण झाडूची काळजी घेतली पाहिजे। चुकून जर जुने लोक बघा, जर झाडूला आपला लात लागली किंवा पाय लागला तर आपण त्याचा पाया पडत होतो। झाडूला खूप महत्त्व आपल्या संस्कृतीमध्ये दिलं आहे, त्यामुळे आता देखील आपल्याला तसंच महत्त्व आपल्याला आपल्या झाडूसाठी आपलं पाहिजे। आणि झाडू आणताना सुद्धा, नवीन झाडू खरेदी करताना सुद्धा चांगल्या तिथीवर, मंगळवार किंवा शुक्रवार अशा या तिथीवर झाडू जर आणला तर ते आपल्यासाठी लक्ष्मीकारक असणार आहे। अशा झाडूची आपण आपल्या संस्कृतीमध्ये पूजा करतो आणि म्हणूनच आपण त्याचप्रमाणे या झाडूचा वापर देखील केला पाहिजे। व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। श्री स्वामी समर्थ।